आजपासून महिलांना मिळणार डबल हप्ता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा. मित्रांनो, अजित पवारांनी लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबर दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच आता डबल हप्ता मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 1,500 नव्हे तर 3,000 रुपये जमा होणार आहे. होय मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुर्तास तरी 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये होऊ शकत नसला तरी मात्र लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठे गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता तब्बल 3,000 रुपये जमा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचाच नव्हे तर सोबतच मार्च महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या जमा होणार आहे. तेव्हा लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी आता 3,000 रुपये फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहेत. तेव्हा राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. मित्रांनो, 15 फेब्रुवारीला महायुती सरकारचा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. तेव्हा 15 तारखेपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो, 3,000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकत्रितरित्या एकाच वेळी जमा करणे शक्य नसल्या कारणाने आता टप्प्याटप्प्याने हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रादेशिक विभाग आहेत. या 6 प्रादेशिक विभागांपैकी पहिल्या टप्प्याकरिता 2 प्रादेशिक विभागांची निवड करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 2 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 2 प्रादेशिक विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच काही निवडक महिलांनाच एकत्रितरित्या 2 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते म्हणजेच एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तेव्हा मित्रांनो, ह्या निवडक महिला कोणत्या? महायुती सरकारने ठरवून दिलेले नवे नियम आणि अटी कोणत्या? ज्या महिलांना अजूनही जानेवारी महिन्याचा तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला नसेल त्यांनी काय करायला हवे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच हे पैसे वर्ग होतील, सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेले महाराष्ट्रातील 2 प्रादेशिक विभाग कोणते, त्यातील जिल्हे कोणते ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती अगदी वेळेत तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशी तक्रार केली होती की अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता असेल किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल अजूनही आलेला नाहीये. अशा महिलांनी नेमके काय करावे ते आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. मित्रांनो, हा प्रॉब्लेम बहुतांश महिलांना आलेला आहे. तेव्हा पहिली गोष्ट जर तुम्हाला कोणती करायची असेल तर सर्वप्रथम हे बघा की तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अजूनही आहे की नाही. अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे. निकषांमध्ये बसत नसल्या कारणाने अनेक महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो, नुकतीच एक धक्कादायक आणि मोठी बातमी पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा पडताळण्याचा निर्णय तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून चौकशी करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी संख्या आहे ती कमी करण्याच्या दिशेने सरकारने पावले टाकलेली आहेत. कारण आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे आणि अशामध्ये सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भर पडणार आहे. ह्याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर देखील सरकारने प्रचंड मोठा खर्च केलेला आहे. अशात जर सरकार योजनेचा हप्ता 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करणार असेल, सोबतच जाहिरातींवर देखील खर्च करणार असेल, तसेच योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नव्याने काही महिलांचा समावेश होणार असेल तर निश्चितच सरकारवर आर्थिक बोजा वाढणार आहे आणि ह्याचा फटका सरकारच्या इतर आर्थिक धोरणांवर देखील पडू शकतो. इतर योजनांवर देखील सरकार इतका खर्च करू शकणार नाही. तेव्हा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेकरिता जे निकष मांडण्यात आले होते त्या प्रत्येक निकषाची आता काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे आणि ज्या महिला ह्या निकषांची पूर्तता करत नसतील, अटींमध्ये बसत नसतील, त्यांना आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे. त्यांना ह्या योजनेच्या लाभापासून दूर केले जाणार आहे. तेव्हा मित्रांनो, ह्या चाळणी प्रक्रियेमध्ये आपले तर नाव ह्या यादीतून वगळण्यात आले नाही आहे ना, ह्याची खात्री करून घ्या. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर अद्याप देखील तुम्हाला मिळाला नसेल, मग तो जानेवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा मग डिसेंबर महिन्याचा, तर मग तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अजूनही आपले नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे. अगदी घर बसल्या कम्प्युटरद्वारे किंवा मग इव्हन तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही याबाबत खात्री करू शकता की आपले नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे किंवा नाही.
त्यानंतर मित्रांनो दुसरे काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये जायचे आहे आणि बँकेत जाऊन तुमच्या अकाउंटचे डीबीटी इनेबल आहे की नाही हे एकदा चेक करायचे आहे। ह्यासोबतच अनेक महिलांचा असा प्रॉब्लेम झाला की मिनिमम बॅलन्स न राखल्यामुळे तसेच अकाउंट अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह नसल्या कारणाने कुठलेच ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटद्वारे झाले नसल्या कारणाने अनेक महिलांचे बँक अकाउंटच डिसेबल झाले आहे। ते पुन्हा रिॲक्टिव्हेट करण्याकरिता तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करावे लागणार आहे। जसे तुम्ही ट्रान्झॅक्शन कराल तसे तुमचे अकाउंट रिॲक्टिव्हेट होणार आहे। ह्यासोबतच अनेक महिलांचा प्रॉब्लेम देखील असा झाला आहे की त्यांचे आधार कार्डच डिलिंक झाले आहे। आधार कार्ड बँकेशी डिलिंक झाल्या कारणाने अनेक महिलांना हा हप्ता अद्याप मिळू शकलेला नाहीये। मित्रांनो मागे लाडकी बहीण योजनेविषयी एक फेक न्यूज खूप व्हायरल होत होती। त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की काही निवडक बँकांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकणार नाही। ह्या बँकांना सरकारने यादीतून रद्द केले आहे। ह्या निवडक बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। पण मित्रांनो ही अर्धवट सत्य असलेली माहिती होती। खरी माहिती ही होती की ज्या बँकांना स्वतःचा IFSC कोड नाहीये केवळ त्याच बँकांना सरकारने वगळण्याचा निर्णय घेतलेला होता। पण मित्रांनो ही खोटी न्यूज इतकी व्हायरल झाली होती की अनेक महिलांना भीती वाटली की आपली बँक देखील रद्द करण्यात येणार। तेव्हा अशा भीतीपोटी अनेक महिलांनी दुसऱ्याच बँकेमध्ये खाते उघडण्याचा प्रयत्न केला। ज्या महिलांचे अगदी स्टेट बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये, पोस्टाच्या बँकेमध्ये खाते होते त्या महिलांनी देखील दुसऱ्याच एखाद्या बँकेमध्ये खाते उघडण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो ज्यामुळे झालं काय की जुन्या बँकेमधील आधार कार्डाचे लिंकिंग कॅन्सल झाले। आधार कार्डच बँक खात्यापासून विलग झाल्या कारणाने आधार कार्डाचे डिलिंक झाल्या कारणाने त्या ठराविक बँक अकाउंटचे डीबीटी डिसेबल झाले आणि डीबीटी डिसेबल झाल्या कारणाने त्या महिलेला लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजनेचा पैसा आपल्या बँक खात्यामध्ये मिळवता आला नाही। मित्रांनो विविध शासकीय योजनांचा पैसा जर तुम्हाला कुठल्याही अडथळ्याशिवाय आपल्या बँक खात्यात हवा असेल तर तुमच्या बँक खात्याचे डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक आहे। आणि मित्रांनो नेमक्या ह्याच प्रॉब्लेममुळे अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता असेल किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता असेल अजूनही मिळू शकलेला नाहीये। तेव्हा मित्रांनो अशा प्रकरणामध्ये लगेचच आपल्या बँकेमध्ये जाऊन ह्याबाबतची चौकशी करून घ्या। तुमच्या बँक अकाउंटचे डीबीटी इनेबल आहे की नाही ह्याबाबत खात्री करून घ्या। जर ते नसेल तर त्याचे डीबीटी इनेबल करून घ्या। ह्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे मागील बऱ्याच काळापासून तुमच्या अकाउंटमध्ये काहीच ट्रान्झॅक्शन झाले नसेल आणि त्यामुळे जर तुमचे बँक अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्यात आले असेल तर त्याला पुन्हा एकदा म्हणजेच रिॲक्टिव्हेट करून घ्या। याकरिता तुम्हाला काही पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकावे लागू शकतात तर ती प्रोसिजर पूर्ण करून घ्या। ह्याबाबत बँकेतील कर्मचारी तुम्हाला नक्कीच गाईड करतील। त्यानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल। मित्रांनो विविध बँक अकाउंटनुसार तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो। तेव्हा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक अकाउंटचा मिनिमम बॅलन्स किती असायला हवा ह्याची देखील चौकशी करून घ्या आणि तितका बॅलन्स नेहमी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो ह्या कारणामुळे देखील तुमचे बँक अकाउंट डिसेबल करण्यात येऊ शकते। तेव्हा मित्रांनो जो मिनिमम बॅलन्स लागणार आहे तो देखील तुमच्या बँकेमध्ये टाकून घ्या। मित्रांनो जर ही 2-3 महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण करून घेतली तर तुम्हाला लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता असेल किंवा मग जानेवारी महिन्याचा हप्ता असेल ते थकीत पैसे तुमच्या बँकेत जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो आता आपण डबल हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार, डबल हप्ता मिळवण्याकरिता पात्रतेच्या अटी कोणत्या ते जाणून घेऊया। मित्रांनो 2 प्रादेशिक विभागांना पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेले आहे। हे 2 प्रादेशिक विभाग म्हणजे पुणे विभाग आणि नागपूर विभाग। मित्रांनो या 2 विभागांमध्ये जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो नागपूर प्रादेशिक विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो नागपूर प्रादेशिक विभागाखेरीज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपाकरिता पुणे प्रादेशिक विभागाची देखील निवड करण्यात आलेली आहे। पुणे प्रादेशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे। मित्रांनो पहिल्या टप्प्याकरिता नागपूर आणि पुणे ह्या प्रादेशिक विभागांचा समावेश करण्यात आला असला तरी दुसऱ्या टप्प्याकरिता आणि तिसऱ्या टप्प्याकरिता कोणत्या प्रादेशिक विभागांची निवड करण्यात आलेली आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे। त्याबाबत जशी माहिती मिळेल तसे लगेचच ह्याबाबतची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाणार। तेव्हा चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। विविध शासकीय योजनांबाबतची लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे महिला व बाल विकास विभागाला आम्ही नेक्स्ट हप्ता वाटपाकरिता 3680 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे।
आणि मित्रांनो, अजित पवारांनी जे वक्तव्य केलं त्याला महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. त्या म्हणाल्या की महिला व बालविकास विभागाला 3680 कोटी रुपयांचा चेक नुकताच मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच योजनेचे हप्ते जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. तसेच सोबतच ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे हप्ते किंवा जानेवारी महिन्याचे हप्ते अजूनही आले नसतील त्या महिलांना देखील त्यांचे थकीत पैसे लवकरच मिळणार आहे. मात्र कंडिशन हीच आहे की त्यांच्या बँकेचे डीबीटी हे इनेबल असायला हवे, आधार कार्डाचे सीडिंग त्यांचे झालेले असावे, त्यांच्या बँकेकडून कुठलाच इश्यू असू नये ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकणार नाहीत. बँकेचा काही प्रॉब्लेम असेल तर लगेचच महिलांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन तो प्रॉब्लेम दूर करून घ्यावा. बँक अकाउंटशी रिलेटेड काही समस्या असतील तर त्या लगेचच दूर कराव्या, असे देखील आवाहन महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केले आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट्स. अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.